पाठवून दुसरा पोरगा येत होता, पाठवून दुसरा हिचा कोण सोसायटीतला पोरगा आहे, फ्रेंड आहे प्रथमेश. त्यांनी सांगितलं, बोलला ए ताई तुझी पॅन्ट फाटली ना. म्हटलं पॅन्ट फाटली कुठे, आणि बघते तो पाय फाटलाय माझा अख्खा, लिटरली एवढा डीप गॅप होता. मग परत वेलकम करायला लागेल. कर 1 2 आय 1 सॉरी 2 हाय हॅलो नमस्कार. आता पारेने फोन बसा डुगू 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 होतोय. आपला व्हिडिओ नाही ना हलणार जास्त. हॅलो नको, नाही हलणार तो, नाही हलणार. मग कसं आता हल्ला तर समजून घ्या. हा सो ओम कसं आता हिच्या मावशीचा पोरगा आहे. त्यांना माहिती आहे लास्ट व्लॉग बघितलाय की नाही, नसेल बघितलं तर बघून घ्या. नसलं बघितलं असेल तर बघून घ्या. कसं तरी वाटतंय. हा माहिती 3 तारखेला आला. मग मागच्या संडेचा प्लॅन होता, पण साहेबांचं तंगडं तुटलं म्हणजे माझा थोडा ऍक्सिडेंट झालेला हायवेवरती. 2 रिक्षांच्या मध्ये पाय अडकला एवढं चपाती तर त्याचं जरा दुखत होतं. तरी त्या दिवशी तो आला दुपारी, कारण ओम आला होता त्या दिवशी. आणि ती रील बघितली असेल तुम्ही, एंडेड विथ डिफरंट प्लॅन्स असं काहीतरी टाकलं होतं मी. तर तो येणार होता, त्याची 10वी झाली होती, त्याला फिरायचं होतं साहेबांना. सो फक्त 5 मिनिटाच्या एन्जॉयसाठी आम्ही पाऊण तास चाललोय. ते पण मी लंगडा असून मला लंगडात घेऊन गेले तेवढा लांब. तो विचार एवढा आला, त्याला फिरवायला नको का. भाऊ हिचा आहे, बट मला असं वाटतं माझा भाऊ आहे, कारण की तो केतन दादा एवढंच करत असतो. जेव्हा कधी आला तरी केतन दादा हवाय, येणार असेल तरी केतन दादा हवाय. कशी आहे हिला विचारणार, केतन दादा कुठे आहे, काय करते, कसं आहे, सगळं माझ्याबद्दल विचारणार. हिला भाव नाही देत. भाऊ हिचाच आहे, पण भाव कसा देणार. आपण प्रश्न चालू करूया. हा सो आता आपण प्रश्नांवरती बोलूया. का पहिला प्रश्न, हाऊ डिड यू गाईज मीट. कसे भेटला, कुठे भेटला. माझी कॉलेजची इंटर्नशिप होती. मी फार्मसी करत होते 12वी नंतर 2 वर्षाचं. तर ते संपता इंटर्नशिप मला मिळाली होती. ते हॉस्पिटलमध्ये होती, फार्मसी केल्यावर. सो हॉस्पिटलमध्ये डिफरंट वॉर्डमध्ये होता हा. म्हणजे मी इनपेशंट आउटपेशंट ते म्हणजे मेडिकल एरियामध्ये होते. हा मेडिकल एरियामध्ये नव्हता, बाहेर होता, दुसऱ्या सेक्शनमध्ये होता. पण तिथे भेटलो, तिथे भेटणं झालं, तिथे म्हणजे तिथे ओळख झाली, भेटणं झालं असं. बाकी काय. व्हॉट इज युअर प्रोफेशन. जसं मी सांगितलं, मी आता रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे. भले डिप्लोमा केलाय, पण लायसन मिळालंय मला फार्मसीचं. मी ग्राफिक डिझायनर आहे. आणि मम्मीचं स्वतःचं मेडिकल तिने ओपन करून ठेवलं होतं. म्हणजे ती स्वतः फार्मसिस्ट नाही आहे. सो तेव्हा मम्मीकडे होती इन्व्हेस्टमेंट. तेव्हा ॲक्च्युली तिचं पार्लर पण होतं, पण माहीत नाही का तिला वाटलं करावं. सो तिने मेडिकल स्टार्ट केलं आणि त्याला झाली 8 वर्ष. आणि मला आता 2-3 वर्ष झाली. पण ते मेडिकल फार्मसी करताना तर आईने हे विचार करून केलेलं ना की तुला पण फार्मसिस्ट. पण तेव्हा विचार नव्हता केला की मला, जसं ते चाललं शॉप म्हणजे थोडे वर्ष, जशी मी 10वीपर्यंत पोचली, मग ते असं झालं ना की आता पुढे कोण सांभाळणार. हाय नाही, ही करेल फार्मसी, असं झालं. त्याचं स्वतःचं शॉप आहे, तिथे आपल्याला लायसन्सची गरज आहे. आपल्याला काही जॉब नाही करायचं आहे कुठे, किंवा इंडस्ट्रीमध्ये जरी गेलं फार्मास्युटिकल तरी ते 8-8, 10-10 तास नाही होत. आणि मम्मीचं आधीपासून असं होतं की जॉब तू किती वर्ष करणार, एवढे तू शिकणार, जॉब करणार, लग्न झाल्यावर थोडी ना तू जॉब करणार आहे. तू घर सांभाळणार की जॉब करणार. चल लग्न होय, पण पोरं झाल्यावर थोडी ना तू जॉब करणार. काय एवढे पुढे जाऊ सध्यासाठी. विचार एक फ्युचरचा आपण करतो ना, की बाबा आतापासून जर आपल्या हातात बिझनेस आहे, आपण त्याच्याकडे लक्ष देऊया ना. तो पॉईंट ऑफ व्ह्यू होता, बाकी काही नाही. म्हणून मी डिग्रीकडे नाही गेले. डिप्लोमा केला असला तरी मी रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे, माझ्याकडे लायसन्स आहे. तर तुम्ही औषधं देताना मी बरोबर देईन, भरोसा करू शकता. करू शकता बरोबर आहे. मला पण काय असं डोकं वगैरे दुखलं तरी ही पाय दुखण्याचं औषध देते. तू तुझं प्रोफेशन परत डिटेलमध्ये तुला बोलायचं असेल तर बोल, तर परत म्हणेल बोलायला देते. मी ग्राफिक डिझायनर आहे, तिथे टीचर म्हणून. सो आता माझ्याकडे 45 स्टुडंट आहेत, तेवढे स्टुडंट मी शिकवतो. मी पण केला त्यानंतर ग्राफिक डिझाईनचा कोर्स. पण सगळ्यात मेन तर हिचे सर दुसरे होते. पुढे जाऊन हिचा सर मिस होतो. कारण कसं झालं ना, हा वेगळ्या ब्रँचमध्ये होता, हा सँटाक्रूजच्या ब्रँचला होता. ठीक आहे. सो त्याचं ग्राफिक डिझाईन कम्प्लीट झालं होतं. सो मम्मी काय म्हणाली की दोघं आता तुम्ही एकत्र करताय, तर दोघांनी आता एवढं मम्मी बोलते, पण तिला हे पटत नाही की आपण युट्यूबवर टाकतोय. पण ती एवढा पुढचा विचार करते की तुम्ही दोघं जर आता एकत्र एवढं करताय
तर केतन तेवढा नाही येऊ शकत, म्हणजे दोघांनी एका फील्डमध्ये असला तर फरक पडतो. सो केतन चेंज नाही करू शकत त्याची फील्ड, की तो फार्मा इझी नाही आहे ना, की असं घर बसल्या आपण केलं. सो तू चेंज कर, तू जर कॅपेबल आहेस. सो तू पण ग्राफिक डिझाईन शिकून घे, काहीतरी दोघं मिळून एकत्र काहीतरी कराल. म्हणजे पुढे जाऊन कशी मला ग्राफिक मध्ये काय हेल्प लागली तर ही करेल, किंवा हिला काय लागेल तर मी करेन. एक पॉइंटला आपण घरी बसून करू शकतो. आता फार्मसी मी घरी बसून औषधं नाही विकू शकत, एक वेळ मी ग्राफिक डिझायनिंग मध्ये फ्रीलान्स करू शकते, किंवा जे काही ऑप्शन्स आहेत. नेक्स्ट प्रश्न काय असेल जे आपल्याला सगळे विचारतात? सगळे हेच विचारतात की भाई तुम्ही लग्न कधी करताय. बरोबर. का तर कारण की आम्ही स्टोरी जाहीर करून टाकलंय ना, जिथे तिथे आम्ही दोघं सोबतच दिसतो. खानदानाला माहित आहे आता. तर मम्मीचं असं आहे की मांजराने किती पण डोळे मिटून दूध प्यायले तरी सगळ्यांना दिसत असतं. आमचं सगळ्यांना माहित आहे, पण तरी आमच्या मांजरीला डोळे मिटून राहावं लागतंय. डोळे मिटूनच दूध प्यायचंय मम्मीला, की नाही 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 आम्हाला काही नाही माहिती. तर मी त्याला एकच सांगितलं होतं की आता आपण घरी पण मम्मी पप्पांशी पण भांडतो, तर आपण मम्मी पप्पा चेंज करतो का? नाही. तर आपण पण भांडू, पण मी तुला का चेंज करू? मी तुला बॉयफ्रेंड असं मानतच नाही. ठीक आहे, आता आहे तर आहे, आता झालंय परमनंट, आता ऑप्शन नाही. सगळं म्हणजे ऑलराऊंडर आहे माझ्यासाठी. प्रश्न हा होता लग्न कधी करताय. सो अजून खूप टाइम आहे. टाइम म्हणजे आम्ही खूप लहान आहोत, आणि माझा 8 वर्ष मोठा दादा आहे. तोच जर पुढच्या वर्षी करतोय तर मग मला चान्सच नाही त्याच्या आधी करण्याचा. आणि अजून जसं म्हटलं हिचा भाऊ आहे, खूप टाइम आहे अजून सेटल व्हायचं, आपलं काहीतरी करायचं. काय घाई आहे लग्न करून? आणि माझ्या मम्मीचं नेहमी असं असतं की एवढ्यात नाही पाठवायची, किंवा काय म्हणतात त्याला, एन्जॉय करू दे अजून तिला. तर एन्जॉयचा अर्थ हे नाही की मी अजूनपर्यंत कधी क्लबिंगला गेली नाही आहे किंवा काय. एन्जॉयचा अर्थ हे नाही की फिरून घे. एन्जॉयचा अर्थ हे म्हणजे आता जरी मी घरी लोळत असेल ना, तरी मला पहिली गोष्ट अजून जेवण बनवता येत नाही. मी चहा सुद्धा बनवत नाही घरी. मला माहिती आहे या गोष्टीचा प्राऊड नाही असला पाहिजे. आज आई मम्मी जेवण देते, मी उद्या पाणी तू देतो. दे जेवण दे ना. काही नाही, ती शिवानीला पण येत नव्हतं माहितीये, ती पण लग्नानंतर शिकली. हा, पण ते शिकवलं ना, तसं मी पण शिकवेन तुला, शिकवशील ना. आणि मी कधी अशी जेवल्यावर लोळत जरी असेल ना, तेवढं मी करते भांडी वेंडी घासणं. पण कधी जर मला कंटाळा आला, मी नाही केलं, तर कधी मम्मी मला अशी ऑर्डर नाही सोडत की हे जा भांडी नाही घासली अजून, असं नाही बोलत. ते तिचं एन्जॉयचं काय म्हणतो आपण डेफिनेशन आहे, की ती कधी मला असं फोर्स नाही करत. सो म्हणून तिचं असं आहे की पोरींना एन्जॉय करू द्यायचा, जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत राणीसारखं ठेवायचं. लग्न करून गेल्यावर कोण बघतंय ती कशी तिथे जगते किंवा काय करते. लग्नाच्या नंतर वेगळीच लाईफ होऊन जाते ना. प्रश्न असा आहे की लग्न कधी करताय, आपण मेन पॉइंट वर येतच नाही आहोत. अरे हा, ते लग्न कधी 4 वेळेला बोलली लग्नाचं सांगा जरा. पण मी हे म्हणत मी तर म्हटलं होतं दादा सोबतच उडवून टाकू ना. बघितलं असं एवढ्यात जर का उडवलं, पुढचा पण आपल्याला विचार करायचा आहे ना. सो त्या विचाराने चाललंय. परत तेच, हू प्रपोज्ड फर्स्ट? कसं काय प्रपोज तर मी तुला केला, बरोबर, बट समोरून चान्स कुणाकडे आला? कसं झालं होतं त्याचं पण, ह्याने चार्जिंग साठी फोन दिला माझ्याकडे. ते तर रिझन होतं फक्त, त्याला माझ्याशी बोलायला चान्स पाहिजे होता. मी तिथेच उभे होते. का? कारण की मी हिला बघण्यासाठी 10 राऊंड मारायचो फक्त. का? तर मला हिला बघायचं. तर ना त्याने फोन दिला चार्जिंगला, आणि मी असं बघितला ना लॉक स्क्रीन, तो फोटो मला खूप अट्रॅक्टिव्ह वाटला. मी अटॅच करेन तो पण. आणि माहित नाही का, आता असं खूप भारी वाटलं, कारण तो फोटो कसा माहितीये, तो स्कूटीवर बसलाय आणि त्याने असं टर्न केला आणि तो असं बघतोय पुढे. असं वाटत होतं त्या फोटो मध्ये स्कूटी मला बघते आणि मी स्कूटीला बघत होतो. ते मला खूप असं छान, मी 2 मिनिटाचं बघत बसली, अरे काय मस्त फोटो आहे असं. आणि नेमका त्याचा इंस्टाग्रामचा प्रोफाईल पण तोच होता, आणि सजेशन्स मध्ये नेमकं मला आलं. तर मग म्हटलं आलं तर मग बघितलं. फर्स्ट फॉलो मी केलं. माझी स्टोरी मग तू सांग. फर्स्ट माझं असं नाही आहे की मी सगळं पोरांकडनंच एक्सपेक्ट करते. मला जे अपेक्षा असतात ना, त्या मी पण दुसऱ्यांसाठी करते. तसा जसं सुरुवातीला आम्ही आता इथे जवळच आहे ते हॉस्पिटल, तर जुहू इथून जवळ आहे. सो आम्ही जुहूला आलो होतो. आणि सांग ना, तू सांग. तू मी खूप बोलले तर कंटाळले असतील माझ्या आवाजात. मला तूपच नाही भेटत, तू नक्की काय? आई शपथ, मी गुलाब घेऊन आले होते आणि मला सुचत नव्हतं कसं देऊ. थांब. फर्स्ट सो तिथे प्रपोज मला ही करत होती. ओके, गुलाब घेऊन आलेले, मला माहित पण नव्हतं की हिने मला. आणि लाईफ मध्ये मला फर्स्ट टाइम कोणत्या तरी पोरीने असा गुलाब
प्रपोज दिलाय, म्हणजे प्रपोज केलाय गुलाब देऊन. त्या टायमाला तर मला तो दिवस तर माझा खास होता एकदम. कसं केलं तू सांगत होता हरा, मी एका गुडघ्यावर बसून केलं होतं मी एवढ्या लोकांमध्ये. संध्याकाळचा टाइम होता, एवढी गर्दी होती जूला. संध्याकाळच्या टायमाला हॉटेलच्या समोर असं जूला हॉटेल टाईप असतं ना थोडेफार, काय बोलतात त्याला तिथे हॉटेल. हा, सो त्या हॉटेलमध्ये क्राऊड होता आणि त्या क्राऊडमध्ये ही गुडघ्यावर बसून मला प्रपोज केलेला. सो माझ्यासाठी तो एवढा नव्हतं. पहिली गोष्ट कसं काढू, मला करायची इच्छा असते पण म्हणजे जसं आता मी एक्सपेक्ट करणार ना की ह्याने माझ्यासाठी असं काहीतरी करावं, तर का मुलींनी सगळं मुलांकडनं एक्सपेक्ट करायचं, त्यांना पण वाटतं. सो असं माझा तो थॉट होता आणि मी करायचं होतं पण सगळे बघत होते. म्हटलं मरून ते किती वेळ विचार करायचा लोकांचा, मला आता ह्याचा विचार करायचा की मी जर ह्याला ते दिलं तर ह्याला किती बरं वाटेल. सो तो विचार फक्त मला ठेवला आणि खाली बसले, पटकन देऊन टाकला आणि म्हटलं घे लवकर, मला कसं तरी होतं, मला उठू दे. व्हिडिओ ह्याने फोटो क्लिक केला होता आणि बोलला होता तू एकदा बोल तसं आय लव्ह यू परत, आणि त्याने व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. तो पण मी अटॅच केलेला रेकॉर्ड माहिती आहे, कारण की मला फर्स्ट टाइम कोणीतरी असं प्रपोज केलं. मला अजून नाही केलंय कोणी, ह्याने पण नाही केलंय. नाही केलंय मी, कितींदा केलं, खोटा बोलते. गुलाब देऊन गुडघ्यावर बसून उन्हामुळे ना तर खूप असं वाकावं लागतंय. फेवरेट थिंग अबाउट इच अदर, तुला माझ्याबद्दल काय आवडतं ते तर मला माहिती आहे. सगळ्यात गोष्ट तर हिचं तर मला माहित नाही, बट हिला जास्तीत जास्त मी जेवढा हिच्यासोबत असेल तेवढं ते तिला आवडतं. असं तिला खाण्यापिण्याची आवड नाहीये की मला हे हवं मला ते काही द्या, काहीही साधी भेळ आणून दिली ना तरी असं तिचं होतं ना, वा भेळ असं होतं. सो कपड्यांमध्ये पण चॉईस वगैरे नाही. सो ही जे कपडे असंच पाहिजे माझं असं काही नाही, तुला वाटेल ते घे मी घालेन, त्याच्यामध्ये पण एवढी खुश होते की हिसाबाची, म्हणजे हिची आवड हिच्याकडे नाहीये. मला एफर्ट्स मॅटर करतात की स्वतःहून काहीतरी विचार करून म्हणजे मी लक्षात राहिले त्याच्या की काहीतरी त्याने घेऊन यावं. सो हिची चॉईस हिलाच नाही माहिती, कारण घेतलंच नाही कधी असं शॉपिंगला वगैरे मी गेलीच नाही. नेहमी मम्मी कपडे आणते माझ्यासाठी अजून पण, म्हणजे कसं लहानापासून बालिश आहे मी, पण कधी ना बाहेर पडलीच नाही मी, कारण आम्ही दोनच भावंड, दादा आणि मी. सो दादा पोरगा असल्यामुळे तो असायचा मित्रांमध्ये. समजून जावा ना, जर का जेवण तिला समोर आणून भेटतंय, पाणी आणून भेटतंय, तो हे नाही करावं लागलं. बघतायत, बघू दे त्यांना, त्याला कसं दिलं त्यांना काय. आणि ह्याची फेवरेट गोष्ट मी सांगू की तू सांगतेस? नाही तूच सांग, आता माझी फेवरेट तुलाच माहिती ना, तू सांग. आता सांग. सो फर्स्ट मला हिच्यात बघून जे आवडलेलं आणि मी 10 वेळा जे राऊंड मारायचो तो फक्त हिच्या स्माइलसाठी. हा, तिची स्माइल पण का तर तिचा एक जो दात होता हा आहे तो मला क्लासिक वाटायचा. का आता हलकाच बाहेर यायचं, थोडा स्माइल कर असं, हे बघा. सो ते एवढंच बाहेर येतं असं. मला हा प्रश्नाची मी वाट बघत होती. फर्स्ट जजमेंट अबाउट इच अदर मी सांगते पहिला, हा एवढाच आहे. लाईक माझं ना, मी जसं म्हटलं मी मेडिकल एरियात होते ह्याच्या इंटर्नशिप, वर खाली होतं असं. सो पॅसेजमध्ये माझं येणं जाणं नव्हतं जास्त, पण एंडिंगच्या दिवशी कधीतरी एकदा मला फाईल्स घेऊन परचेस डिपार्टमेंटमध्ये वरती पाठवलं होतं आणि नेमका तेव्हा बाजूला उभा होता पॅसेजमध्ये आणि मी वाकून उभा होतो. ओके, पास झाले आणि माझं असं झालं, हा एवढाच आहे, बटलाय असं बोललेली, एवढा नाही मला नाही. म्हणजे मी आतमध्ये आम्ही असायचो ना, तर मध्ये काच असायची, तर मला आधी वाटायचं की ठीक आहे हा असेल उंच थोडाफार, लाईक तिथे टाईल्स वर खाली असतील किंवा असं कधी कधी असतं ना स्लोप असतो, मला वाटलं तसं असेल. पण जेव्हा ऍक्च्युअली मी त्याच्या बाजूने गेले माझं असं झालं, एक तर वयानी पण लहान आहे, हाईटीनी पण लहान आहे. वयाने लहान आहे मला माहित नव्हतं. साहेबांनी इंस्टाग्रामवर 2003 टाकून ठेवलं होतं, त्याला समजलं की माझं हे 2003 मधले आणि चेंज करून ठेवलं होतं. समजलं की 2004 आणि ह्याचं नाव काय म्हणतात त्याला, नाव रशी नाव टिंकू आहे हा, टिंकू. पण ते कसं झालं ना, त्याने खूप कमी वयात जिम स्टार्ट केली, त्यामुळे त्याच्या ट्रेनरने त्याला सांगितलं होतं की लवकर जेव्हा आपण जिम स्टार्ट करतो त्यामुळे हाईट आपली स्टॉप होते. हे ओम पण माझा म्हणाला काल आला होता तेव्हा, पण ते माझ्यात असं होतं की नाही मला करायचं, त्याला आवड होती बॉडी बिल्डिंगची, पण त्याने तो फोटो पण टॅग करेन मी, स्ट्रेचिंग नाही केली त्यामुळे तो फक्त मसल्सवर वर्क करत राहिला, त्यामुळे ते कदाचित काय झालं असेल, मला आयडिया नाही, मी जिमला जात नाही. म्हणजे कसं माझा हेवी वेट मारायचो मी, सो त्याच्यामुळे हाईट ब्लॉक झाली. पण ओम पण मला बोलला माहितीये, तुझं सांग. माझं फर्स्ट जजमेंट बघूनच मला वाटलेलं की ही मला हा बोलेल, पण माझी नसीब एवढी चांगली होती की मला समोरून फॉलो आला म्हणजे ते मला असं
तोच नेमका फोटो होता ना, असं मला असं ते रिलेटेबल नाही म्हणता येणार, ओळखीचं वाटलं की ओळखीचं हा वाटलं. कोणतरी ओळखीचा आहे तर फॉलो कर. सो त्या ओळखीच्या हिशोबाने मी केलं होतं, माहित नव्हतं इथपर्यंत पोहोचू. पण आता काय वाटतं तुला? आता काय, आता ऑप्शन नाही नाही पण म्हणजे आता कसं वाटतं तुला म्हणजे? हा त्याचं ना कसं आहे, त्याला खूप मागे लागावं लागतं पण तो करतो, कॅपेबिलिटी आहे त्याच्यात, फक्त ना त्याला भीती खूप वाटते की मी करेन की नाही, किंवा माझ्याकडनं होईल की नाही. करायच्या आधीच नको माझ्याने नाही होणार, नको चुकेन, पण तो चूक करण्यासाठी घाबरतो, असं आहे त्याचं. पण एकदा शिकला की मग गाडी सुटसाट. मग कुणी पण येऊ द्या, माझं जर का सिनियर असला तरी चालेल, ये समोर बसू बोलू करू, पण पहिल्यांदा भीती वाटते. पॅरेंट्सना कसं कन्व्हिन्स केलं? पॅरेंट्सना कसं कन्व्हिन्स केलं? कन्व्हिन्स करण्याची अशी काही हे नव्हती, म्हणजे माझ्या घरी थोडं होतं, ह्याच्यावर त्याने सांगून टाकलं होतं डायरेक्ट, अशी आहे, संपला विषयच संपला भाई. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कॉलवर पप्पा बोलतायत. ज्या दिवशी आम्ही बाहेर गेलो तेव्हाच आमचं असं म्हणजे झालं की हां ही माझ्या रिलेशनमध्ये आम्ही आलो आहे. असं झालेलं की तू भले मला प्रपोज केलं आहेस किंवा काय, आधी मला तुझ्या घरच्यांशी बोलायचं आहे आणि तुला माझ्या घरच्यांशी बोलायचं आहे. ते पण मी सांगते, हा सुटला होता आणि हॉस्पिटलमध्ये नाही, मी सांगते हॉस्पिटलमध्ये ह्याची डबल ड्युटी लागली, त्यामुळे हा लेट सुटला रात्री, आणि रात्री आला अंधेरीत आणि मला मेसेज करतो, मी अंधेरी स्टेशनला, मी येऊ का घरी, तू अंधेरीलाच राहते ना. पण मस्करीत म्हटलं, एवढं बोलला कोण येतं भाई, मस्करीत म्हटलं हा ये, बोलतो पाठव मॅप लोकेशन, लाईव्ह लोकेशन, मी पाठवून दिलं. म्हटलं हा चल अर्धा तासाने सांगेल मी पोचलो घरी, असतं ना असं, हा तू वाट बघ मी 5 मिनिटात घराच्या समोर. हा खरं. म्हटलं आता काय करू, मी तर घरी काय सांगितलं नाही, रात्री 11 वाजता, 11:15 वाजले त्याला. म्हटलं आता काय करू, म्हटलं आला डायरेक्ट आत, झाली वार्ता. मम्मीने हे केलं, एंड केलं की हा सध्या ॲज अ बेस्ट फ्रेंड म्हणून राहा, पुढे बघू. पण हळूहळू कसं झालं, याचा स्वभाव जेवढा जॉली आहे ना, हा रोज येत राहिला, आणि घरी याला भीती वाटायची आता मम्मी कशी रिॲक्ट करेल, किंवा मम्मी काय बोलेल, किंवा म्हणजे बोलतात ना ओरडा पडेल आता, ओरडा पडेल किंवा शक्य म्हणजे असे वाकडे. म्हणजे आता जर मम्मीने सांगितलंय क्लिअर कट की आता सध्या बेस्ट फ्रेंड म्हणून राहा, तर आपण कसं नाही घरी जाणार, किंवा ह्याचं ऑपोजिट, हा अजून मुद्दाम घरी यायचा आणि अजून मला तर बोलले ना पहिल्या दिवसापासून, आई माझं असं झालं, अरे काकी बोल, काकी का बोलणार भाई, तुझी आई ती माझी आई, माझी आई ती तुझी आई. माझं असं झालं, अरे हो जरा थांब, पण नाही, मग ते हळूहळू त्यानेच कन्व्हिन्स केलं. माझा काही हात नाही यात अजिबात, हे पूर्ण क्रेडिट त्याचं आहे, कारण त्याचा स्वभावच असा एवढा जॉली, आणि कळलंच नाही की मम्मी कधीच त्याच्यासोबत एवढं फ्री झाली. आणि घरात बडबड आहे, म्हणजे मी असतो यांच्या, सो संडेला असं होतं ना, म्हणजे घर पूर्ण रिकामं वाटतच नाही का, तर बडबड 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 चालूच असते. आताच जाऊन आता हे ना आपल्या पथकातल्या ताईने विचारला होता. पथकातली ताईने विचारलेलं, काय विचारलेलं? केतन कधी काय आलं हो. अच्छा. सो आपण ब्लॉग बघायला, लाईव्ह ब्लॉग बघतोय तो. कसं तरी होतंय तो बोलते पण माझं काय आलं, ब्लॉग बघतोय. केतन तुझ्यावर कधी रागवतो का? मी तुझ्यावर रागवतो कधी? सांग सर्वांना सांग. कधीच नाही, ह्याचं कधीच नसतं. जेवढं मी रागवते ना तेवढं ह्याचं काहीच नाही. ऍटलीस्ट हा मी मान्य करतो की कधी कधी असं माझं होतं ना, काय करते यार तू, चिडचिड कधीतरी होतेच माणसाची, पण असं म्हणतात ना रागवणं. मी पण माणूस आहे, माझी पण चिडचिड होते. मी सरळ आहे ना 2-3 तास गायब होऊन जातो, 2 तास तरी गायब होऊन जातो. का तर कारण की मला माहिती आहे ही जी चिडचिड झाली, हिला तेवढा आपण जर का टाइम दिला आपण थोडा फ्री व्हायला, का तर म्हणजे तुझी चिडचिड आहे, तू थोडा आराम कर, शांत हो, मोबाईल वगैरे बाजूला ठेव, म्हणजे ती थोडा चिडचिड कमी होऊन जाते, आपला थोडा लक्ष दुसरीकडे जातो. कसं असतं ना, रागात जेवढा आपण बोललो तेवढा आपण अजून राग वाढतो, शब्द वाढणार, त्यामुळे बंद करायचं मोबाईल, शांत बसून राहायचं. सो मी 2-3 तास बंद करतो. येतो जेवलास ओके नॉर्मल, विसरून जायचं. आणि ह्याचं कधीच असं नसतं की तू अशीच का, तू तशीच का, कधीच नाही. एकदा समजा कधीतरी काहीतरी रागवला, काहीतरी एका पॉइंटला रागवला, काय आलं नाही कळत तुला, ठीक आहे, हा ठीक आहे जाऊ दे, ह्याचं असं आहे. म्हणजे आणि हिचं तसं नाही, माझं तसं नाही, माझं काय झालं 60 मला 4 तास पण लागतील, 4 दिवस पण लागतील. सध्या त्या व्हिडिओ मध्ये पण 1-2 नाही पडले, नाही 1-2 असं टोन समजला असेल तुम्हाला, नाही पडले. म्हणजे मी खूप चिडचिड, आणि मला असं वाटतंय मी जास्त झाली चिडचिडी, मला कमी करायचं आहे. आधी बिलकुल नव्हती. आधी कसं असायचं ना, हिला काही बोला ठीक आहे, मान खाली करून असायची. मी एवढी समजूतदार होते ना की लाईक
म्हणजे समोरच्या जरी कोणी माझ्यावर आउटबस्ट करतोय ना की असं म्हणजे हिची चुकी नसताना पण हिच्यावर सांगितलं हा तुझी चुकी, हा ही मान्य करेल हा माझी चुकी होती, जाऊ दे. बरं. एवढा बोलून बाजूला कारण व्हायची. मी तेव्हा कशी होती की हा ठीक आहे, नंतर तुला रिअलाइज होईल की तू चुकलाय, पण आता मला ना काय माहिती का ते सहन लाडूबाई आहे नाही ना होत. आमची. सहन नाही होत अजिबात. जरा कोण काय बोललं ना की नाही. लास्ट क्वेश्चन, केतनने दिलेलं बेस्ट गिफ्ट काय आहे? मी आता माझ्या बॅगेत कदाचित असेल बघते पिशवीत. सोगाची लाईक एक सेकंड ही म्हणते ना ही रिंग आहे. ओके, काय केलं ना ब्रेसलेटला आहे ना तोडून वगैरे हे करून करून माझ्या हा त्या टायमाला मी जुहूलाच बसून आम्ही हिच्याच बाजूला बसून जुहूला हाताचं माप घेतलेलं मी परफेक्टली बसून बनवलेले. सो ते तिला आवडलेलं, ते तिला बेस्ट. पहिल्यांदा असं काहीतरी बघितलं, असं आपण चेंज बघतो अशी हा. अशी रिंग लाईक ओपन केली की हे असं हा म्हणजे असं जवळ होऊन जातं एकदम. सो हे ते ती खेळत राहायची. खेळत राहायचे आणि हे त्याने लाईक मी बघितलं ना की हे एवढं पकडीशिवाय हे होणारच नाही. हे त्याने दाताने वगैरे करून करून ती माझ्या मापाची करून दिली होती. सो हे गिफ्ट. आणि अजून एक आहे की मी त्याला म्हटलं होतं जेव्हा तुझा ग्राफिकचा आता मी कोर्स तर जॉईन करून दिला हा. गेला नाही असेल. चला आवाज गेला असेल. पण जेव्हा तुझा फर्स्ट पगार येईल ह्या ग्राफिकमधनं तेव्हा मला तू पैंजण घेऊन दे. पण त्याने त्याच्या आधीच घेऊन दिला होता आणि जेव्हा तो ते द्यायला आला होता तेव्हा त्याला समजलं की माझा पाय फुटलाय. हा ती ऍक्सिडेंटची स्टोरी पण अशी होती म्हणजे ना. माझं कसं झालं ना, मी बोलते ना म्हणजे की मी गिफ्ट घेऊन गेलो एकदम की नाही आता हिला मी भाव करणार, आणि हिला मी त्याने भाव करणार. पाय आणि मला फुटलाय. माहित नव्हतं ही लिटरली पाय असे ठेवून त्याच्यावर मी उशी हिचे ठेवली ठेवलेले. होती, आणि झाड मला पण काहीच ठेवलं नव्हतं माहित का, कारण की ही गावावर आलेली. ओके, आणि नाही तू गावात आला सॉरी मी गावावर आलेलो आणि हिच्या पायाला लागलेला. ओके, मी अशी लिटरली बसून हिने उशी ठेवली. असे पाय ठेवून उशी ठेवलेली आणि मला माहित नाही. मी आई बाजूला होता, बाबा बाजूला होते आणि मी हिच्या बाजूला येऊन बसलो आणि मी बोला काय माहित ना, आणि ही ओरडली मी ही ओरडते का. आता माझं एवढं लक्ष नव्हतं तरी पण मी ठीक आहे लागला असेल जोरात. ओरडली नाही म्हणजे माझं असं झालं. सो म्हणजे लागलं नाही मला तेव्हा. ड्रेसिंग गेलं होतं आणि मी उशी ठेवली होती, हा. सेफ होतं. पण ते माझं सुद्धा त्या टायमाला माझ्या पण डोक्यात असं क्लिक झालं की नाही माझ्या हात कडक आहे, सो असं मस्करीमध्ये केलं तर लागला असेल किंवा XYZ. तर माझं लक्ष नव्हतं. जसं मी हिला पैंजण देतोय तसं मी उशी बाजूला केली आणि इथे एवढी ड्रेसिंग. जसं मी खुशीने पायात पैंजण घालायला जातोय हिने उशी काढला आणि मी माझ्या समोर बघतो हे काय आहे. आणि त्याचं कसं झालं होतं ना, पप्पा ऑलरेडी पुढे गेले होते आणि हा त्याच्या गावी गेला आणि मी मम्मी आणि दादा मागून जाणार होतो का तर सोसायटीमधला गणपती असतो 1.5 दिवसाचा बरोबर, ते करून मग जाणार होतो. सो जसा सोसायटीचं गणपतीचं विसर्जन झालं आम्ही निघालो रात्री नाईट आऊट. सोसायटीतले सगळे आम्ही ते पण तुम्हाला इंस्टाग्रामवरती भेटेल. हो मी पोस्ट केलंय. 10 पोरं होतो, 5 गाड्या होत्या आणि मी बसलेले ट्रिपल सीट माझ्या दादाच्या मागे आणि माझ्या पुढे मम्मी. आणि जस्ट पोचणार लालबागच्या राजाला त्याच्या आधीचा सिग्नल होता ना तिथे आम्ही लाईक ॲम्ब्युलन्स जात होती आणि मी जस्ट असं केलं की अरे यार काय गणपतीचे दिवस आहेत आणि कोणतरी ॲम्ब्युलन्समध्ये, असं वाईट वाटलं. मी असं केलं की बाबा बरं होऊ दे. आणि जशी ती ॲम्ब्युलन्स गेली आणि आमचा सिग्नल सुटला, माझ्या बाजूला आमच्या गाडीच्या बाजूला जो स्कूटीवाला होता त्याच्या बाईक होती स्कूटी होती मला लक्ष नाही, पण त्याच्या इथे काय लागलं होतं, गार्ड होतं की काय होतं मला माहिती बाईक होती. बाईकला जे पाठीमागे गार्ड असतात ना, आयडिया नाही मला. मी त्याच्यातलंच कन्फर्म काहीतरी सांगू नाही शकत बाईक होती किंवा काय होतं किंवा काय कुठला पार्ट लागला, पण मला माहित नाही. पण तिथे अडकलं आणि कसं झालं गर्दी होती ना, मी म्हटलं सिग्नल सुटला की सगळे सुटतील मग ते पॅरलल मध्ये निघून जाईल, पण तो तिथेच थांबला आणि दादाने पटकन गाडी काढली. त्यामुळे ते मला अख्खी पॅन्ट फाटत आली माझी. तरी मॅडमला माहित नाही की मला फाटलंय किंवा मला एवढं लागलंय किंवा पॅन्ट फाटले काहीच मला पाठवून दुसरा पोरगा येत होता. दुसरा हिचा कोण सोसायटीतला पोरगा फ्रेंड आहे प्रथमेश. त्यांनी सांगितलं की ताई तुझ्या पायातनं रक्त येत नाही. तो बोलला ए ताई तुझी पॅन्ट फाटली ना. म्हटलं पॅन्ट फाटली कुठे, आणि बघते तो पाय फाटलाय माझा अख्खा. लिटरली एवढा डीप गॅप होता आणि तो वुंड अख्खा अजून पण टाके आहेत. 10 टाके पडलेत मला आणि त्यामुळे गावाला जायचं कॅन्सल झालं. आणि मग कसं झालं त्यामुळे दादा खूप ट्रॉमामध्ये गेला होता की लाईक माझ्यामुळे झालं. सो आणि मी कधी तर म्हणजे कुणाला असं लागलं नव्हतं, दादाला लागलेलं पण म्हणजे पण घरामध्ये ते असं होतं ना की माझ्यामुळे तिला लागलं एवढं हे आणि तो खूप रडत होता. मग आम्ही काय विचार केला मम्मी आणि मी की त्याला पाठवूया गावी, नाही तर तो इथे राहिला तर तेच विचार करत राहील. मग सोसायटीला 2 फ्रेंड सोबत त्याला आम्ही गावी पाठवून दिलं. सो मी आणि मम्मी इथेच होतो. सो आता हे
हा गावी आहे ह्या सिच्युएशनमध्ये, पप्पा गावी ऑलरेडी आहे, दादा मागून गेलाय, इथे फक्त मी आणि मम्मी. आणि ह्यांना मी सांगितलंच नाही. पप्पा एक्सपेक्ट करतायत की हां हे लोक ते दुसऱ्या दिवशी निघणार होते 1.5 दिवसाचं विसर्जन करून. तर पप्पा तिकडे पोरं पोचली, पप्पा विचारतात श्रद्धा कुठे. मग मम्मीने सांगितलं श्रद्धाने काहीतरी बाहेरचं खाल्लं त्यामुळे तिला ताप आलाय. मग ते कशाला ना, गणपतीत गेले तर मग कशाला स्ट्रेस द्या, कारण हे सांगून माझ्यात काही फरक तर पडणार नाहीये, लवकर थोडी ना बरं होणार आहे ते, उगाच त्यांना तिकडे टेन्शन. म्हटलं मी त्यांना पण नाही सांगितलं, ह्याला पण नाही सांगितलं, म्हटलं हा पण विचार करत बसेल. सो मग जसा हा आला दुसऱ्या दिवशी, हा घरी आला भेटायला, आणि मग तेव्हा मी सांगितलं की असं असं झालंय. पण तेव्हा मग त्याने ते चांदीचं पैंजण तो घेऊन आला होता. प्रश्न झाले सगळे आपले. आता काय तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये करा. येस, बाय बाय बाय. जा बंद करतो मला लई कसं तरी होतंय आता. 5 वाजले केतन.